बंटी? काय आहे तुझं आता? हा, सारखं बंटी बंटी बंटी. अगं डोकं पिकून टाकलंस तू माझं. गावात आलोय ना आता, गप बस ना. काय लोकांना तमाशा करून दाखवायचा इथं? घरी गप चल, बघूत काय होते काय नाही ते पुढचं. सारखं विचार नको, तुझी आई मला पसंत करते की नाही, तुझ्या घरात मला घेणार की नाही. सारखं विचारून विचारून डोकं खराब करू नको बघ माझं. चल गप. काय झालं तुला एवढं ओरडायला? हा, तुला फक्त मी बंटी तेवढा आवाज दिला ना, मग तू इतकं काय मला माझ्यावर रागावतोय? हा, तुझं पण गाव आहे, माझं पण गाव आहे, समजलं ना? माझ्या पण घरच्यांनी बघितलं ना तर सगळं मला मारतील येऊन. त्यामुळं ना फक्त एकदा साधं विचारलं तेवढं भडकायला गरज नाहीये तुला. लोक बघतात बघ माझ्याकडे. चांगलं विचार करायला गेलं की असं तू बोलतोस. काय चुकी झाली का माझी? तुझ्यासोबत आले ते मी बाहेर. ए माझी माय, काय डोकं पिकवलंस तू माझं. चल ना घरी गुणानं. तिकडं बाहेर पण अशी तमाशा करायची, आणि आता गावात आलो तरी तुझा तमाशा बंद होईना झालाय. तुझ्या डोक्याला टेन्शन आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं माझ्या डोक्याला टेन्शन आहे. घरातल्यांनी घरात घेतलं नाही ना तर जावं लागल परत आणि भीक मागावं लागल बाहेर. तू काही नाही आणलं ना, मी काही आणलं नाही, समजलं ना? त्याच्यामुळे जास्त बडबड बडबड करू नको बघ. चल घरानं घरामध्ये. मग माय जसं म्हणते तसं ऐक तू. मग बाप बी काय म्हणत असेल तर त्याला बी हो हो म्हणत राह. जास्त नाटकं करू नको बघ आता. हो ना, हो तेवढंच करायचं राहिले आता. सगळ्यांना हो होच करत बसते. आधी तुला हो केलं, आता तुझ्या घरच्यांना हो हो करते है ना? माझी जिंदगी तर संपली ना. माझी खूप मोठी चुकी झाली तुझ्यासोबत पळून आले ते. मला तर लई खुशी झाली तुझ्यासोबत पळून आलो ते. चल आता गुणानं सोने चल. हे बघ शेवंते, आता घरातले काम बघ वाटून घ्यायचे. तू काय करत जाय, सकाळचं झाडझूड करत जाय, मी जाऊन पाणी शिपते. तू चहा ठेवत जाय, मी जाऊन वतते, ठीक आहे? आणि नंतर मग तू काय करत जाय की नाश्ता बिष्टा बनवायचा, मी चहाचे भांडे तेवढे घासून घेते. मग नंतर स्वयंपाकाला दोघी जणी लागू तर आपण. तू भाजी नाही, तू न चपात्या करत जाय, मी भाजी करत राहते. पीठ चुरायचं, चपात्या करायच्या, मी माझी भाजी कापणार आणि नंतर फोडणी घालणार. मी काऊन करू बाहेरची झाडझूड? तू करत जाय झाडझूड, समजलं काय? मी पाणी शिपणार, तू झाडझूड करायची, मी पाणी शिपणार. तू चहा ठेवायचा, मी वतणार. तू पीठ चुरून चपात्या करायच्या, मी भाजी करून भाजी चिरून फोडणी घालणार. समजलं काय? अवघड अवघड काम म्हणजे मला दिले ना सोपे काम तू घेतले. मी सखी माय व्हास की सावतर व्हासे का? कुठून उचलून आणलं होतस मला? काय झालं मग? जराशे अवघड काम लावले तर एवढा काहाला राग येवाव तुला? तू जान मान, माझं वय काय, तुझं वय काय? थोडेसे काम जास्तचे लावले की एवढं काय बोलायचं ग तुला? पीठ चुरून चपात्या तर करायला सांगितल्या, कोणता अवघड काम सांगितले? अशी बी तुला माझ्या हाताची भाजी आवडते ना, तर भाजी मीच करणार, पीठ चुरून चपात्या तू करत जाय. फक्त चपात्याचा प्रश्न नाही आई, तू मला बाहेरचं अंगणातलं झाडायला लावायलीस, नाश्ता माझ्याकडून करून घेते म्हणतीस, चहा मला ठेवायला लावायलीस. वतण्याचं काम जास्त नसते आणि पाणी शिपण्याचं काम जास्त नसते. सगळे काम मला अवघड अवघड लावायलीस तू, आणि तू सोपे काम करायली. त्या शिरीला सांग मी करणार नाही सगळे काम. त्या मिनीला बोलव फोन करून, म्हणाव ये म्हणाव घरचे काम होईना झालेत म्हणाव मला. मी करणार नाही बघ तुझ्या घरचे एवढे काम. मी तुझ्या इथं पाहुणे हाय, समजलं काय? तुझ्या सुना तुझ्या घरच्या हाता, त्याच्यामुळे मला नको बोलू. तू एवढी प्रॉपर्टी जायदाद का मला देणार आहेस की काय तुझ्या इथं येऊन काम करायला? एवढं सांगायलीस लगे की हे कर ते कर म्हणून. कपडे धुणार नाही बघ मी, भांडे पण घासणार नाही. आता पीठ चुरून चपात्या केल्यावर बाकी कोणत्या कामाला हात लावणार नाही बघ. संध्याकाळचा सुद्धा मी संध्याकाळची रोज रात्रीला फक्त डाळ नाही तर भात करल, त्याच्या व्यतिरिक्त काहीच काम करणार नाही बघ. खूप झाले काम माझ्याकडनं. त्या शिरीला नुसतं बसून ठेवलं, आरामशीर बाई खाते आरामशीर जाऊन एसीच्या रूम मध्ये झोपते. मला रात्री एसी बी नाही काहीच नाही, कूलर मध्ये पाणी टाकू देईना झालीस. किती अवघड करून ठेवलंय मला. अवघड मी केले का तू केले? नाव घालायलीस मला, मग अवघड करून ठेवलंय म्हणून तू एकटा इथं येऊन राहायली. तुला समजायला पाहिजे किती दिवस राहावं काय नाही ते. त्या मिनीला तिथं माहेरात पाठवलं, प्रत्येक गोष्टीवरून भांडणं, प्रत्येक गोष्टीवरून टोमना. ती पोरगी सुखानं जगू लागली, तिला जगू द्यायचं नाही, तिला काम करू द्यायचे नाही, छोट्या छोट्या गोष्टीवर वादविवाद करायचे. गेली निघून रागा रागात ती पोरगी. आणि शिरीचा तर विषयच गंभीर आहे, तिला काही म्हणायला गेलं की केसच लुचायली आपले. त्यापेक्षा नाही बोललेलं बरं. मग आता आपल्या दोघीची काय चुकी आहे याच्यामध्ये? गुणानं खायची, गुणानं काम करायची, गुणानं खायचं.
कोणाचं चुकलं सांग बरं मला. मी काय एकटी कामं करू शकत नाही. अर्धे तुझे काम आणि अर्धे मये काम राहणार. बघ शेवंते, तुला इथं राहायचं तर असं राह, नाही तर चलती भर तुझ्या घरी निघ. बघ तुझ्या नवऱ्याला बोलून घे, नाही तर काय करायचं ते कर, नाही तर तुझ्या सासूच्या इथं जाय. बघ लय झालं आता तुझं. माय 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 माय, काय नाटक आहे तुझी आई. जे असली रंग होता, जे रूप होत ते तू दाखवलंस मला बराबर. आता खरी गोष्ट बोललीस बघ. तुला आता मी सपादना झाले, तुला आता मी बरी वाटना झाले तुझ्या घरामध्ये, हाय ना. म्हणून मला म्हणालीस की तू तुझ्या घरी निघ म्हणून, तुझ्या सासूच्या इथं जाऊन राहते, नवऱ्याला बोलव म्हणून. आता खरं कळलं, आता तुझ्या मनातून बाहेर पडलं बघ. किती दिवसाची तुझ्या तोंडात गुरमळत असेल ना, आता ते बाहेर निघालं. आता असं म्हणून मला समजलं ये, म्हणून मला काम लावायलीस ते अवघड अवघड सोपे आपण करायलीस, नाही का. काही गरज नाहीये तू इथं राहायची. मला बी जाते मी ह्या नवऱ्याच्या इथं, आणि आता येणार बी नाही तू इथं जिंदगीत, कव्हाच येणार नाही बघ. तू तुझ्या घरी सुनाला घेऊन राहते, लेकायला घेऊन जा, तुझ्या नवऱ्याला राहू दे बघ. मला काही घेणं देणं नाही आता तुझ्यावरून, कोण्या गोष्टीवरून. आज संध्याकाळच्या टायमाला मी नवऱ्याला फोन करते आणि घेऊन जा म्हणते मला. मी राहणार नाही म्हणते. नाही आला तर ते मी निघून जाते बघ. तू बघून घे तुझ्या सुना, लय लाडाच्या हाताना जवळ करून घेता आता. काम काय आता, चहाचं पाणी तर करणार नाही तुला आता. लय झालं बघ तुझं आता. काय करायचं ग तुला एवढा राग? शेवंती, माईने एखादा शब्द एक्स्ट्रा जास्तचा बोलला की तुला लय लागायल्यात मिरच्या, नाही. जरासं बोलू बी नाही. काम तर काम, मात्र जरासं बोलणं बी खाऊ नये, नाही. माणसाला राग आलेला असेल गड्या, माणसानं बोलला असेल गड्या, आपली माय होय गड्या, जाऊ दे गड्या, असं काही तुझ्या वाचायला येत नाही. तू हम म्हणणं आहे की मी तुला काही जरासं बोलले जाय म्हणलं की तुला लयच राग यायलाय, लयच तुझ्या एवढ्या नाकावर राग येऊन बसलाय, नाही का. माईचं सुद्धा तुला आता सण होईना. हाला इतक्या दिवस भावजयाचं सण होत नव्हतं, आता माईचं बी सण होईना. जायचं असेल तर जाय निघून, काही घेणं देणं नाही. एवढा तुला राग येत असेल तर तुझ्या पुढं किती करा, त्या लेकराचं करा, तू करा, तुला काही उपकार नाहीत बघ माझे. किती करा काही ठेवा पुढं येऊन. अगं सुनला जवळ घेतलं नाही कधी जिंदगीमध्ये. एवढं वर्ष झालं मात्र दोघी पोरी आल्यात घरामध्ये. तुझा फोन आला की त्याला कधी कोणत्या गोष्टीबद्दल सांगू नये मी. सगळं आपल्या दोघीमध्ये भत गेलं. तू तिथं जरी राहिलीस तरी सगळा हिशोब कितोब काय जे काय होता ते माझा सगळा तुला. ज्या काही साड्या आल्या तुला देत गेले, कधी ब्लाऊज पीस आले की तुला देत गेले, कोणता कपडा घ्यायचा तुझ्यासाठीच घ्यायचा, पैसा जपू ठेवत गेले तुला द्यायसाठी. आणि अशी मला बोलायला लागली ग. काय लेखवस की काय तू अशी? बस झालं आई, तुझे नाटक लय झाले बघ. लय केलंस मोह, दाखवलंस ना तुझी उपकारी आहे. माय माऊलीनं मोह सगळं केलं. जे दुसऱ्याच्या बाह्या ना दुसऱ्या लेकीचं करत नाही का, तूच केलं सगळे जगामध्ये. तुझ्या एवढं दुसरं कोणीच केलं नसेल. ये तुझे उपकार आई माझ्यावर. धन्यवाद बाप्पा. आता गेले ना तर तुझ्या इथं परत कधीच येणार नाही बघ. बोलून दाखवलीस ना आता तू मला की तू इथून जाय म्हणून. आता तू मला किती फोन करतो, फोनही उचलणार नाही, तुझ्या इथं येणार बी नाही बघ. बस झालं, आजची रात्र आहे बघ तुझ्या इथं मी, आणि उद्या जाणार आहे निघून. काकू काय करायला तुम्ही? रुपाली बोल ना. कशा आहात म्हटलं? शेवंता कशी आहेस ग? मी छान आहे, आई पण चांगली आहे. काय चाललंय, कस काय गड्या? खूप दिवसानंतर येणं केलं आमच्या इकडं. बरी आहेस ना रुपाली? अगं हो ग, छान आहे मी. ते काही नाही, असंच फिरत आले इकडं. म्हटलं येऊन जावं, काकूला भेटून जावं म्हटलं. बाकी सगळं व्यवस्थित आहे ना काकू? हो ना बाई, सगळं काय व्यवस्थित आहे. बस ना. हो काकू बसते मी. मला ना थोडं शिलावणीशी बोलायचं होतं. आहेत का त्या रूम मध्ये? रुपाली, मला वाटलं मला भेटायला आलीस काय की तू. शिलावणीशी काय काम आहे तुझं? असं काही महत्वाचं काम नाहीये, थोडं बोलायचं होतं, बाकी काही असं नाही ग शेवंता. तुला पण भेटायला आले असं थोडी समजू नको की मी तुला भेटायला नाही आले म्हणून. तुला पण बोलते, पण थोडं अर्जंट होतं म्हटलं शिलावणीशी एकदा बोलून घेते, मग इकडे येऊन बसते तुमच्या दोघींसोबत, नाही का. बरं ठीक आहे, जाय. तिच्या रूममध्ये असेल, तुला माहीत असेल तिची रूम कोणती आहे काय नाही. जाय तू, आम्ही तुला चहा ठेवायला लावते शेवंताला. हो काकू, रूम माहीत आहे मला, मी जाते वहिनीला बोलायला. हो जाय. तू मला काऊन चहा ठेवायला लावायली? शेवंता चहा करते म्हण, मी तुझ्या इथं राहणार नाही म्हणलं, समजलं ना. आता लोकांच्या देखत तमाशा करायचा नव्हता म्हणून गप बसले बघ. जाऊन चहा ठेव, नाही तर काही घेणं देणं नाही मला. काही नोकरांनी नाही, काही नाही त्या घरातली मी. अगं असा पण शेवंता, आता शिलाचा चहा प्यायचा टाइम झालाय. ठेवशील म्हणलं सगळ्याचाच होईल चहा एका मागोमाग, नाही का.
नंतर काय करते, संध्याकाळचा नाश्ता मी बनवते. रागावू नको, जाऊ दे. राग जेवढा काय आला असेल ना तेवढा असा संपवून टाक, फेकून दे त्या रागाला, नेऊन तिकडं चुलीत घाल. आता राग येऊ देऊ नको तुला. आता आपण तू म्हणायलीस ना, तर मग एक काम करू तर आपण सकाळच्या चपात्या तू करत जाय, संध्याकाळच्या चपात्या मी करते आव. त्याच्यामुळं तेवढं काही टेन्शन घेऊ नको लोड कामाचा, मी पण तुला करू लागते. राग आला असेल ना माय, फेकून देते रागाला, नेऊन जाऊ दे है ना. आता जाऊन तू चहा ठेव, मस्तपैकी गरम गरम कडक चहा बनव, अद्रक बिद्रक टाकून. आणि बाकीचं मग मी बघते संध्याकाळचा नाश्ता बिष्टा आव माय. बापू ये तू हे नाटकं बापा, माय माय कर आणि मला कुत्र्यावानी काम लाव, दुसरं काही नाही. मला बी मजबुरी आहे तर राहायची म्हणून, नाही तर आज मी रात्री फोन करून बोलवला असतं ना, उद्या निघाली असते मी सासरी. पण जाऊ दे, आता तू मला एवढी म्हणायलीस म्हटलं आता राहते काही दिवस. पण मी या नवऱ्याला मी फोन करून सगळं सांगणार आहे. म्हणते मला इथं करमना झाले, मला येऊन लवकर घेऊन जा. मी काही जास्त दिवस राहणार नाही बघाय, तुला सरळ सांगायले आता. बरं ते सगळं सोड, ते जाऊ दे. चहा ठेव जाय कडक कडक मस्तपैकी, आपण पिवता. ते तोस खारी आहे ना, ते बी काढ बाहेर. तुला बोलण्यात अर्थच नाही. हिला कशाला घरात आणलंस तू? हां, तू हो काळं पांढरं तू बाहेर करायचं होतंस आणि हिचंही करायचं होतं. तू आलास कशाला घेऊन इथं तोंडवरी करून? इज्जत ठेवलीस का मग ही गावामध्ये जराशी तरी? काय लोक थुकले तर माहीत आहे का तुला जरासं तरी? या पोरीला घरातून बाहेर घेऊन जाय बघ, आणि तो थोबाड दाखवू नको बघ मला, समजलं काय? आणि हिला घरात आणायचं नाही नेक्स्ट टाइम बघ. आणि तू काय आहे ग? कोणाला विचारून घरात पाऊल ठेवलीस? लाज वाटली नाही तुला पळून जाताना? तिहा माईला तर लय तणका होता ग, लय रुबाबामध्ये राहत गेली आणि तू पळून गेलीस. जागा तरी ठेवली का तिहा माईला तोंड दाखवायला? तिहामुळं मोह पोरग फसलं. मग ह्या पोराला घेऊन पळून गेलीस. आमच्या दोघाला नवरा बायकोला जागा राहिली नाही तोंड दाखवायला, आणि तोंडवरी करून आलीस. तुला काय वाटलं मी घरात घेईल तुला? अगं वय घराच्या बाहेर, समजलं काय? तुला लाज वाटली नाही ना निघून पळून जाताना? अगं म्हणली असतीस ती ह्या माईला मला बंट्यासोबत लग्न करायचंय तर सो खुशीनं तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं असतं. शरम तर वाटायला पाहिजे. आम्ही तयार होतो, पण आता जागा ठेवली नाही घरात. काय तू गावात पण पाऊल टाकायचा नाही. या बंट्याला घेऊन होय गावाच्या बाहेर बघ. आई माफ कराओ, खबरदार खबरदार, मला आई म्हणायचं नाही. मी तुझी सासू नाही, तुझी माय नाही, समजलं ना? मग या घरात पाऊल टाकायचा नाही. या बंट्याला घेऊन घराच्या बाहेर वय बघ. अशी पोरगी आम्हाला घरामध्ये चालत नाही, पळून गेलेली. तू ह्या पोरासंग जरी पळून गेलीस ना तरी पण मी तुला घरात घेणार नाही. आमच्या खानदानीमध्ये असं पळून कोणी गेलं नव्हतं. मायबापानं एवढं लाडाचं लहानाचं मोठं करायचं आणि मग पोरीनं पोरीच्या मनासारखं हे करायचं आणि पळून जायचं. अगं तुला लास्ट वाटायला पाहिजे होती. पोराचं झाकून जाते, पोरीचं झाकत नसते. सोनी तुला कळायला पाहिजे होतं. तू लहान नव्हतीस, बंट्यापेक्षा वर्षानं 2 वर्षानं मोठी हास तू. तुला सगळं समजायला पाहिजे होतं. विचारपूर्वक तर पळून जायचा विचार करायचा असता तू. कोणासोबत पळून गेली तुला कळतंय का? तुझ्यापेक्षा लहान आहे 2 वर्षानं. याला डोकं भरवलंस याचं आणि याला घेऊन गेलीस. तुला काही वाटलं नाही का ग? तसं नाही, त्याचं पण माझ्यावर प्रेम होतं, माझं पण प्रेम होतं. त्याच्यामुळं मग मला वाटलं की माझी आई तयार होणार नाही. मी पण तिला पण विचारलं, तो पण तसाच म्हणत होता माझ्या पण घरचे तयार होणार नाहीत. मग मला विचार आला की आम्ही पळूनच जाऊन लग्न करावं, म्हणून असं केलं. बघा चुकी झाली आमच्याकडनं, एकदाचं माफ करा. आई आई एकदाचं माफ करा आई, तिला बिन मला बी. चुकी झाली आमच्याकडनं, पण आता आई आम्ही काहीच करू शकत नाहीये. आता ती तिच्या आईच्या इथं बी जाऊ शकत नाही. माझं तरी तू आता समजू शकतीस आई. पोरग हाव मला तरी हे होईल आई, मात्र तिला कोणी नाही सांभाळून घेणार. आता आमचं एक काम करा, तुम्ही लग्न लावून द्या आई सगळ्या समाजापुढं. म्हणजे तिला बी तोंड राहिलं ना आम्हाला बी राहिलं, आणि तुम्हाला बी काही प्रॉब्लेम होणार नाही आई पुढं. प्लीज बाबाला बी म्हण तू असं. आणि एकदाचा विचार करा तुम्ही सगळेजण मिळून. तिच्या पण आईला बोलवा आणि तुम्ही बोलून घ्या सगळेजण. पण आता एकदाचा एवढा राग करू नको, कारण आता राग जरी केला ना आई तरी काही फायदा नाही त्या गोष्टीचा. एकदा पूर्ण विचार करा तुम्ही 2-3 जण बसून, आणि एकदाचा आम्हाला याच्यातून काढागड्या. आम्ही लय अडकलो बघ आई आता. लग्न समाजापुढं? अरे लाज वाटू दे तुझ्या जीवाला दराशी.
अरे 2 वर्षानं मोठी पोरगी पळून नेलास गधडिया. हा अरे तो हा बाप बाहेर गेलाय म्हणून गोष्ट वेगळी हाय, तुला घरातच येऊ दिलं नसतं त्यांनी, समजलं काय. आणि ही पोरगी कशी बोलली तुला, बंटी नावानं बोलायली. एवढंच तुम्ही जाऊन लग्नान पळून गेले असते ना तर हिनं हिशोबामध्ये बोलायला पाहिजे होता. आई म्हणून मला बोललीच होती ना तर तुलाही तिनं मानपान देऊन बोलायला पाहिजे, समजलं काय. अशी पोरगी नको रे बापा माझ्या घरामध्ये. तुला बी राहायचं तर राहाय, नाही तर निघ होय गावाच्या बाहेर, समजलं काय. आम्ही लग्न बिग्न काही लावून देणार नाही बघ, तुम्ही तुमचं बघून घ्या काय करायचं आणि काय नाही ते. आई, आमच्याकडनं चुकी झाली, एकदाचं माफ करा. आणि मी त्यांना आवाज बोलणार हो इथून पुढं. ते आतापर्यंत नावानं बोलायचे ना म्हणून बोलणं झालं बघा, तसं आलं माझ्या तोंडामध्ये. पण एकदाचं आमचं तुम्ही लग्न लावून द्या. आता आम्हाला असं दुसरीकडे कुठं भटकणार व आई. बाबाला बी तुम्ही सांगा, माझ्या आईला पण तुम्ही सांगावं आई एकदाचं. मी जर गेले तर माझी आई मला खूप मारायची आहे, नाही तर तिने तिच्या जीवाचं बरं वाईट करून घेईल व. प्लीज तुम्हाला मी माफी मागते व त्या गोष्टीची मी रिक्वेस्ट करते. एकदाचं एवढं आमचं लग्न लावून द्या समाजामध्ये, आम्हाला गावात राहायचे आई. आणि माझ्याकडून कधी चूक होणार नाही, कोण्या गोष्टीचा तुम्हाला काही कधी त्रास होणार नाही. तुम्ही जसं म्हणसाल तसं करते, सगळ्या काही गोष्टी ऐकते. तुम्हाला कोणत्या कामाचं पण काही टेन्शन नाही, बोलण्यावरून पण कधी तुम्हाला कधी काही वाटू देणार नाही आई. पण आमचं लग्न लावून द्या एकदाचं. हे बघ सोने, मला पळून गेलेली पोरगी माझ्या घरात नकोच होती, पण आता कसं हाय मी काही बोलू शकना झाली बघ. तोंड दाखवायला जागा राहिली नाही बघ सोनी. मी काय बोलू मला काही समजना झाले. तुम्ही 2 दिवसासाठी बाहेर व्हा दोघंही बी, कोणाच्या नजरेमध्ये येऊ नका. मी तुझ्या बाबाला बी बोलते आणि तुझ्या आईला बी सांगते, सगळं विचारपूर्वक करते. आणि मी मग नंतर बंटीला फोन करते आणि काय आहे काय नाही ते सांगते तुम्हाला. सगळ्याचा विचार घेऊन समाजामध्ये बी सांगावं लागते मला ह्या गोष्टी, काय करायचं काय नाही ते बघते बाई. मात्र आता ना तुम्ही दोघं जण इथं थांबू नका, गावाच्या बाहेर व्हा बघा, माझ्या डोळ्यापुढे थांबू नका. मला लय राग भरलेला आहे, मग डोकं शांत होऊ द्या. मी विचार करते आणि तुम्हाला फोन करून सांगते बघा, ठीक आहे. बरं आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणसाल तसं. वाव, किती सुंदर रील्स आहेत. मी पण रील्स बनवू काय की, असं बी मला काय काम आहे. मस्तपैकी मेकअप सगळं आहे माझ्याकडं, बनवते रील्स. तरी याच्यावर तरी मस्त पैसा कमवायचा आणि आपली करमणूक बी होते ना आपला टाईमपास बी होते. या दोघीला कामं करून करून मरू दे, आपण अशाच रील्स बनवायच्या आता इथून पुढं. शिलाई, अरे रुपाली तू कसं काय इकडे येणं केलं आमच्या इकडं, ये ना बस ना. अहो काही नाही हो वहिनी, असंच फिरत फिरत आले, म्हणलं येऊन भेटून तरी जावं तुम्हाला म्हणून आले बघा. काय चाललंय, बरे आहात का तुम्ही? अगं मी बरी आहे, तू बस तर खरी. वहिनी बसायचा काही विषय नाही आहे, मी बसते. पण एक काम ऐका ना, मला ना थोडं तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. आणि ना इथं घरात नका, आपण थोडं बाहेर जाऊत का? म्हणजे कसं इथं एकांत पाहिजे हो, म्हणजे असं मी सगळ्यांच्या देखत नाही बोलू शकत, म्हणून म्हटलं घरात कसं तुमची सासूबाई पण आहे आणि नंद पण आहे तुमची शेवंता माझी मैत्रीण, त्याच्यामुळं ना मला यांच्या पुढं नाही बोलायचं हो. मला स्वभाव माहीत आहे त्यांचा, म्हणून म्हटलं मग तुम्हाला तरी बोलावं काय की. चला ना आपण बाहेर जाऊता कुठं तरी. काय बोलायचं आहे तुला असं महत्त्वाचं, म्हणजे लय अर्जंट आहे का? बाहेर जाऊनच बोलावं लागेल का, म्हणजे घरात नाही जमणार का, असं माझं म्हणणं चाललंय ग. नाही हो वहिनी, म्हणजे असं काही नाही आहे, पण मला तुम्हाला असं एकांतमध्ये बोलायचं होतं. म्हटलं तुम्हाला तरी बोलू काय की मनातलं, म्हणून मी तुम्हाला बोलायला आले बघा. आणि म्हणजे असं तुमची सासूबाई काही म्हणणार तर नाही ना, शेवंता दादा काही बोलणार तर नाही ना वहिनी? नाही नाही, असं कोणी काही बोलत नाही. बरं चल मग जाऊता बाहेर, आपल्या मागच्या साईडला शेती आहे बघ, पूर्ण खाली मैदानच आहे. चल तिकडे जाऊन बसूता. बरं ठीक आहे मग, चला वहिनी.